साकडी आणि सलाख असा प्रॉपर ग्रिप घेत आपल्याला जावं लागेल। जे पहिली साखळी आहे ते पूर्णपणे जंग लागली आहे, पण हे जे दुसरी साखळी आहे हे नवीन दिसत आहे, एकदम नवीन चकाचक। आता या जागेवरून खाली जाणं एक बहुत मोठा टास्क असू शकते। बापरे का पॅच थोडासा डेंजरस आहे, काळजीपूर्वकच जावं लागेल आपल्याला इथून। पाय कुठं ठेवू तो बी विचार येऊन राहिला। जो एखादी नौका ट्रेकर असाल एकदम नवीन, त्यांना तर अशा ठिकाणी येऊच नाही। सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपण अनेक गड किल्ले बघत असतो। 1818 मध्ये इंग्रजांनी हे गड किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले आणि त्याची होऊ शकेल तेवढी नासधूस केली। गडावर जाणाऱ्या पायवाटा उद्ध्वस्त केल्या आणि यातूनच निर्माण झाले कठीण श्रेणीमधील गड, जे गड एकेकाळी सोप्या श्रेणीमध्ये मोजले जायचे। आणि असाच एक आकाराने लहान पण कठीण श्रेणीमध्ये मोडला जाणारा किल्ला म्हणजे औंधा किल्ला। याच जागेवर आपल्याला एक जुनी साखळी पण दिसत आहे, जे पूर्णपणे जंग लागलेली आहे, कधी तुटू शकत होती। कोणत्याही जागेवर खाली उतरत असताना जास्त वजनाची बॅग आपलं संतुलन कसं बिघडवू शकते याचा छोटासा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळाला। बाबा आता कार्यक्रम होता, चुकीला माफी नाही। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा भन्नाट अशा ऍडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये, आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबाते। औंधेवाडीजवळ स्थित असलेला हा किल्ला पुणेपासून 206 किलोमीटर, मुंबईपासून 175 किलोमीटर तर नाशिकपासून 34 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। औंधा किल्ल्यावर आपण दोन पद्धतीने जाऊ शकतो। गुगल मॅपच्या मदतीने आपण औंधेवाडी पोहोचून ट्रेकिंगला सुरुवात करू शकतो। औंधेवाडीपासून ट्रेकिंगला सुरुवात करून आपण 2 ते 2.5 तासात गडावर पोहोचू शकतो। गडावर पोहोचण्याचा दुसरा सोपी मार्ग म्हणजे स्वतःची व्हेकल चालवत ऑफ रोडिंग करत आपण डायरेक्ट किल्ल्याचा पायथा गाठू शकतो। हा राहिला औंधा किल्ला, आणि इथं जातपर्यंत हा जेवढा बी रोड आहे पूर्ण ऑफ रोड आहे। तर जर तुम्ही स्वतःच्या व्हेकलला स्वतःच्या बाईकनं जर येत असाल तर चांगल्या टायरवालीच गाडी घेऊन या जागेवर, जेणेकरून तुम्ही इथून इझिली जाऊ शकणार। किल्ल्याच्या आजूबाजूला पूर्ण डोंगर रांगेवर तुम्हाला फक्त पवनचक्क्याच पाहायला भेटणार। या कच्च्या रस्त्यावरून समोर जात असताना रस्त्याचे अनेक फाटे फुटताना दिसतात। एक रस्ता सरळ चाललाय, एक रस्ता डावीकडे चाललाय। हा डावीकडे जाणारा रस्ता आपल्याला त्या पवनचक्की जवळ घेऊन जाईल, तर आपल्याला तिथं न जाता सरळ गडावर जायचं आहे। जसं जसं आपण किल्ल्याच्या जवळ जातो तसा तसा हा रस्ता अजूनच खराब होताना दिसतो। या रोडावर गाडी पंक्चर व्हायचे चान्सेस बहुत जास्त आहे, म्हणून होऊ शकेल तर ट्यूबलेस वाली गाडी आहे ना, ट्यूबलेस वाली। कुठं डायरेक्ट गडावर चाललो का आपण? गडाच्या टॉप पर्यंत जायले गाडी आरामशीर। नाशिककडे जाणाऱ्या हायवेवर सिन्नर फाट्यापासून म्हैसमाड घाट पार करून आपण येऊन पोहोचतो औंधा किल्ल्याच्या पायथ्यावर। किती मोठ्या आकाराच्या या पवनचक्क्या आहे पहा ना, त्याच्यासमोर आम्ही मुंगी दिसत आहे, एवढूशे मुंगी। आणि हा राहिला मित्रांनो आपला आजचा टार्गेट, ऍडव्हेंचर भरला टार्गेट, किल्ला औंध किल्ला। या पवनचक्कीच्या खालीच आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो। आपण पाहता पाहता डायरेक्ट किल्ल्याच्या बेसवरच येऊन पोहोचलो, म्हणजे आपल्याला पैदल चालायची काही गरजच नाही पडली। डायरेक्ट गाडी या किल्ल्याच्या बेसवर आणून सोडली आपल्याला। आता एक 5 मिनिटाची आपली छोटीशी ट्रेकिंग राहील आणि तिथून मग तो क्लाइम्बिंग वाला रॉक पेच लागणार, जिथून आपल्याला क्लाइम्बिंग करत गडाच्या वर जायचं आहे। औंधा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची उंची समुद्र सपाटीपासून 4400 फूट इतकी आहे। नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई डोंगर रांगेतील औंधा किल्ल्यावर असलेल्या 2 रॉक पेचेस कारण नौका ट्रेकरच्या दृष्टीने हा किल्ला कठीण श्रेणीचा समजला जातो। तर मित्रांनो, किल्ल्याच्या एकदम बेसवर आपण आपल्या गाडी पार्क केल्या आहे आणि या जागेवरून आता आपल्या ट्रेकिंगची सुरुवात होणार आहे। इथं आपल्याला एक बिलकुल बेसवर पवनचक्की दिसून राहिली आहे। या पवनचक्की पासूनच आपलं ट्रेकिंग सुरू होत आहे। 5 मिनिटाची ही छोटीशी ट्रेकिंग राहील आणि ही ट्रेकिंग पार करताच आपल्याला लागेल तो क्लाइम्बिंग वाला छोटासा पॅच। सध्या कडक उन्हाळा असल्या कारण या किल्ल्याच्या सभोवताली सगळं काही सुकलेलं पाहायला मिळते आणि मजेची गोष्ट ही होती की इथे फक्त एकच झाड पाहायला मिळालं। गाडी पार्क केलेल्या जागेपासून जसं आपण सुडक्याच्या बेसवर येऊन पोहोचत आहोत, इथं कन्फ्युज होण्यासारखं काही नाहीये। पाठीमागं आपल्याला पवनचक्की दिसत आहे, पवनचक्कीपासून थोडंसं चालत आलो आहे सुडक्याजवळ। सुडक्यापासून आता आपल्याला 2 रस्ते दिसतील, एक आपल्याला डावीकडे जाताना दिसेल, एक उजवीकडे। पण ही एक पायवाट आहे जे उजव्याकडून आपल्याला सरळ नेऊन राहिली आहे त्या झाडाजवळ। आपल्याला तिथं जायचं आहे ना, मग तिथून क्लाइम्बिंग चालू करायची आहे। ओके, आपण बाईक घेऊन आलो ना, आपल्याजवळ आता जास्त वजनाचे काही सामान आहे, हे सामान इथं झाडाझुडपात लपवून ठेवून देऊ आपण। औंधा किल्ला आकाराने लहान असून किल्ल्याच्या पायथ्यापासून गडाच्या सर्वोच्च भागावर जायला अर्धा ते पाऊण तास लागू शकतो। या किल्ल्यावर असलेल्या क्लाइम्बिंगवाल्या रॉक पेचेस कारण हा गड सर करण्यासाठी एखादा अनुभवी ग्रुप आणि सेफ्टी इक्विपमेंट सोबत असणे गरजेचे आहे।
ज्या गडावर आपण आलो हा गड थोडासा ऍडव्हेंचर भरला आहे आणि 2 क्लाइम्बिंगचे रॉक पॅचेस आहे, म्हणून इथे येत असताना चांगला एक्सपिरियन्स असलेल्या व्यक्तीसोबतच इथे येणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण आलो आहोत बन्नीदा सोबत. हॅलो मित्रांनो, नमस्कार. याच जागेपासून सुरू झाली आहे क्लाइम्बिंगला. हेल्मेट लटकवून ठेवण्याची निंजा टेक्निक, अल्ट्रा प्रो मॅक्स सेफ्टी. या किल्ल्याच्या पायथ्यावर असलेल्या एकुलत्या एक झाडावर हेल्मेटला सुरक्षित लटकवल्यानंतर आपण निघालो किल्ल्याच्या समोरच्या दिशेने. खूप जास्त हवा आहे म्हणून इथे पवनचक्क्याची निर्मिती केली असावी. इथे शेकडोंनी पवनचक्क्या आहेत. इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी कधी न संपणारे महत्वाचे स्रोत म्हणजे सौर ऊर्जा, वायू ऊर्जा आणि समुद्रांच्या लाटांची ऊर्जा. आणि याच गोष्टीचा फायदा घेत औंधा किल्ल्याच्या परिसरात अमाप वाहणाऱ्या वायू ऊर्जाचा उपयोग करून पवनचक्कीच्या मदतीने इथे इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. बघू शकता आजूबाजूला पूर्ण डोंगरावर तुम्हाला फक्त पवनचक्क्या दिसत आहे. या जागेवर पवनचक्क्या लावण्याचा मेन रिझन म्हणजे या जागेवरची हवा. हवेचा उपयोग करून या जागेवर इलेक्ट्रिसिटी तयार करण्यात येऊन राहिली आहे. तुम्ही विचार करत असाल का मी एवढ्या जोर जोरात बोंबलून काऊन बोलत आहो? कारण या जागेवर बहुत जोरात हवा सुरू आहे ना. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताय का नाही हे मला समजून नाही येत आहे, म्हणून मला बहुत जोरात बोंबलून बोला लागत आहे. समोर दिसत आहे तो समृद्धी महामार्ग. तुम्हाला असेल का नाही माहित नाही, पण हा सरळ पट्टा समृद्धी महामार्गाचा आहे जो की जातो नागपूरला. आपण चालत चालत समोर आलो. समोर आल्यावर आपल्याला एक पवनचक्की दिसत आहे. हे पवनचक्की म्हणजे टिक मार्क समजायचं आहे. या पवनचक्कीच्या बिलकुल अपोजिट मध्ये एक छोटीशी अशी पायवाट वर चालली आहे. इथूनच आपल्याला क्लाइम्बिंग करत समोर जायचं आहे. आणि हा किल्ला औंढा किल्ला चढाई करण्यासाठी थोडं तरी रॉक क्लाइम्बिंगचं ज्ञान किंवा अनुभव असणं गरजेचं आहे. तर तुम्ही हा किल्ला सोयीस्कर आणि सुरक्षित चढू शकता. आणि अशा प्रकारे औंधा किल्ल्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झाला ॲडव्हेंचर भरला प्रवास. जसं आपण चालत आलो ना, हा पहिलावाला छोटासा असा पॅच कव्हर करत आलो. इथं आल्यानंतर एक डावीकडे रस्ता चाललाय असा समोर, आणि या पायरीवाला मार्ग आपल्याला वर नेऊन राहिलाय. जर आपण तिकडे समोर गेलो तर समोर रस्ता बंद आहे, म्हणून त्या बाजूला नाही जायचं आहे. आपल्याला या पायरी मार्गाने वर जायचं आहे, क्लाइम्बिंग करत करत वर. आता सुरू होता एकदम छोट्याशा कातळ कोरीव पायऱ्या, ज्या झिजलेल्या कंडिशन मध्ये दिसत आहे, पण आपण इझिली ग्रिप घेऊ शकतो अशा कंडिशन मध्ये आहे. कातळ कोरीव पायऱ्यांना पार करताच आपल्याला काही ड्रोन शॉट्स घ्यायचे होते, पण या चक्करमध्ये आपलं भयानक नुकसान झालं. या जागेवर आपल्याला काही ड्रोन शॉट घ्यायचे आहे, पण हवा एवढ्या जोरात आहे, या ड्रोनचे पक्के बहुत जोरात घुमून राहिले आहे, ऑटोमॅटिक बिना बॅटरी टाकता. या जोरात वाहणाऱ्या वारात ड्रोन उडवणं थोडं महागात पडलं. आपण बॅटरी लावलो, ड्रोन उडवलो आणि तो जोरात डोंगराला जाऊन आदळला. आता आपण ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला. ड्रोन थोडासा उडला ना, बहुत जोराची हवा आहे या जागेवर, म्हणून तो जाऊन डोंगरावर आदळला आणि तो 2-4 कोलांड्या खाल्ल्या आणि त्याची दंडी तुटली. हे इकडे नुकसानच झाला. चला पॅकिंग करून ठेवून देऊ. ड्रोनचे तर झाले, चिथडे उडले, हे दंडी तुटली आपली. आणि या भारी नुकसानासोबतच पुन्हा एकदा सुरुवात झाली गडाच्या ट्रेकिंगला. जसा जसा आपण वर चाललो, या पायऱ्या ज्या आहेत त्या अजूनच छोट्या होत चालल्या आहे. पायऱ्या म्हणजे याला पायऱ्या बी नाही म्हणतायत. औंधा किल्ल्याचा सगळ्यात ॲडव्हेंचरस पार्ट म्हणजे गडाच्या उभ्या कातळकड्यावर लावलेला साखळी मार्ग. इथून वर जाणे थोडं धोकादायक असू शकते. हो, आता लागला साखळीचा मार्ग. हे दिसत आहे मित्रांनो, सध्या आपण येऊन पोहोचलो आहोत साखळीच्या मार्गावर. हा पहिला रॉक पॅच आहे जिथे साखळी लावून आहे, पण ही साखळी पूर्णपणे जंग खाल्लेली आहे, तर म्हणून आपण पूर्णपणे या साखळीवर विश्वास नाही ठेवू शकत.
आपल्या शरीराचा भार हा रॉक पॅच कडे द्यायचा आहे आणि मदतीसाठी साखळी पकडायची आहे. ओके. हो, साकडी आणि सलाख, साकडी आणि सलाख असा प्रॉपर ग्रिप घेत आपल्याला जावं लागेल. ओके. हो, कसा कसा जा लागत आहे. खतरनाक खतरनाक असा ॲडव्हेंचरवाला टप्पा आहे. आता काहीच नाही. ओके. ओके ओके ठीक आहे. सो मित्रांनो, पहिला आपला रॉक पॅच पार झालेला आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. ज्या जागेवर साखळी संपते त्या जागेवर औंधा किल्ल्याचा पहिला रॉक पॅच संपतो आणि इथून सुरू होतो दुसरा रॉक पॅच. चढाई करताना पूर्णपणे विश्वास न ठेवून आपण चढाई केली पाहिजे, कारण की याचा मेंटेनन्स होत नाही. कधीही हा साखळी तुटू शकते आणि तुमचा जीव धोक्यात जाऊ शकतो. म्हणून पूर्णपणे विश्वास ठेवू नये. सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरापासून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसुबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग मदन कुलंग आणि कळसुबाई, तर दुसरी म्हणजे औंढा, पट्टा, बितनगड, आड आणि मसोबाचा डोंगर. तर मित्रांनो, जसं आपण साखळी मार्ग चढत वर आल्याबरोबर आपल्याला इकडे तिकडे कुठेही नाही राहायचं, थोडंसं समोर यायचं आहे. नाही, या बाजूला आपल्याला एक लोखंडाची शिडी लावलेली दिसेल. आता इथूनच आपल्याला वर जायचं आहे. या जागेपासून सुरू होतो औंधा किल्ल्याचा दुसरा कातळ टप्पा. काही दिवसा पहिलेपर्यंत हा टप्पा चढून वर जाणे थोडा कठीण होता, पण या जागेची डिफिकल्टी लक्षात घेता इथे लोखंडाची शिडी लावण्यात आली आहे आणि सध्या हा टप्पा वर चढण्यासाठी इझी झाला आहे. या शिडीच्या मदतीने आपण जाऊ शकतो वर. एका हातात आपण असा कॅमेरा पकडून वर नाही जाऊ शकत. ओके, दोन्ही हाताचा उपयोग करायला लागेल इथं. मेन डेंजर टप्पा जो होता तो तर पार झालाय. अशा प्रकारे आपले दोन मेन रॉक क्लाइम्बिंगचे बॅच पार झाले आहे. आता आपण जाऊन पोहोचत आहोत एकदम थेट गडाच्या वर. जुनी साखळी, नवीन साखळी. हा दुसरा कातळ टप्पा संपताच आपल्याला एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली. जे पहिली साखळी आहे ते पूर्णपणे जंग लागली आहे, पण हे जे दुसरी साखळी आहे हे नवीन दिसत आहे. एकदम नवीन, चकाचक. याच जागेवर आपल्याला एक जुनी साखळी पण दिसत आहे जे पूर्णपणे जंग लागलेली आहे. कधी तुटू शकत होती, म्हणून नवीन साखळी बसवण्यात आली आहे या जागेवर. नवीन साखळी जी आहे ती जुन्या साखळीवर अटॅच्ड आहे. याचा काही फायदा नाही. पहा, आता टेक्निकल छोटासा प्रॉब्लेम काय आहे का, जे पहिलेची साखळी होती जंग लागलेली त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये नवीन साखळी लावली आहे या जागेवर. पण नवीन साखळी हे जुन्या जंग लागलेल्या साखळीलाच अटॅच केली आहे. म्हणजे जर अगर बेस पासून जर साखळी तुटली जुनीवाली, तर नवीन साखळी सुद्धा तुटून खाली चालली जाईल. याचा काही एक उपयोग नाही होणार. आता आम्ही प्रयत्न करतो जरी म्हटलं की हे साखळी काढून वर लावासाठी, पण इथून हे निघणार नाही, म्हणून हे नुकसानच आहे. आणि जसा आपण या साखळीला पार करून समोर जातो तसंच इथे घसरडी पायवाट लागते. ज्या पायवाटेवर आपल्याला छोटे छोटे दगड पाहायला मिळतात, ज्या कारण इथून समोर जाणे थोडा अवघड ठरू शकते. ओके ओके. हो, या जागेवर हा चोर मार्ग असावा पहिलेचा, जो आता पूर्ण तुटलाय. वा, काहीतरी वास्तू असावी इथं. आता हे दगडा मातीनं पूर्ण बुजून आहे. जर याचं संवर्धन झालं तर आपल्याला हे एक नवीन वास्तू भेटू शकते इथं.
या जागेवर जास्त उपद्रव धंदे न करता निघू इथून थेट बाहेर. एखादी दगड अंगावर आला ना तर लेण्याचे दिने व्हायचे. वो सही. सो मित्रांनो, फायनली आपण सगळा कातळ टप्पा पार करत येऊन पोहोचलो हो या पाण्याच्या टाक्याजवळ. पायऱ्या संपल्या लगेच आपण येऊन पोहोचलो एका गुफेमध्ये. जबरदस्त असा गुफा आहे या जागेवर. नाही तर आपल्याला माहिती नाही, मे बी चूल बनवली आहे काय. याचा उपयोग आपण आता चुलीसाठी करून इथं काहीतरी खाण्याच्या वस्तू बनवून थोडीशी एनर्जी घेऊ. नाही, या गुफेच्या बाजूला जर आपण गेलो मग ते काटेवाले झाडं रुतत आहे. गुफेच्या बाजूला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते. औंधा किल्ल्यावर आपली खाण्यापिण्याची सोय जरी नाही झाली तरी पिण्यासाठी पाणी मात्र 12ही महिने या गडाच्या सर्वोच्च भागावर पाहायला मिळते. हो, पाणी पाणी तर आहे यार, बऱ्यापैकी चांगलं पाणी आहे, स्वच्छ. हा, जबरदस्त दिसत आहे. पाण्याचा टाका आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे. बस थोडंसं वर एक लेअर आली आहे. तर जेव्हा आपल्याला पाणी भरायचं राहील तर आपण पाण्यात अशी बॉटल टाकू, असं आजूबाजूला सरकू. वरचे जे लेअर राहील खराब वाले ते आजूबाजूला होईल आणि त्याच्यानंतर मग जे पाणी आहे ते चांगलं पाणी काढून आपण त्याला काहीतरी जेवण बनवण्यासाठी किंवा काहीतरी खाण्याची वस्तू बनवण्यासाठी उपयोगात आणू. औंधा किल्ल्यावर कुठल्याही प्रकारची खाण्याची सोय नाही, म्हणून स्वतःचे खाण्याचे पदार्थ स्वतःच कॅरी करावे. या गडावर आपल्याला एकदम सुकलेल्या काड्या आणि सुकलेला कचरा दिसत आहे. याचाच उपयोग आपण आता इथं विस्तो जाळण्यासाठी करू. या कडकडत्या उन्हामध्ये विस्तो जाळणे म्हणजे वनव्याला निमंत्रण देणे वय. आणि जर वनव्याला टाळायचं असेल तर अशा जागेवर विस्तो लावावा जिथे आजूबाजूला सुका कचरा किंवा सुके झाड नसून फक्त जमीन असावी. या गडावर जेवढे पालोपाचोळा आहे या पालापाचोळ्याचा आपण उपयोग करणार आहोत. इथं आपल्याला काही सुकलेल्या नारळाचे टोल भेटत आहे, हे बी आपण उपयोगात आणू शकतो जाळण्यासाठी. सर्वायवलची एक छोटीशी टेक्निक आहे. आजूबाजूला असलेला जो बी काही आपला असा कचरा राहते किंवा ज्या टाकाऊ गोष्टी राहते, या टाकाऊ गोष्टीपासूनच आपल्याला टिकाऊ गोष्टी करायच्या राहते. तेव्हा आपण इझिली सर्वाईव्ह करू शकतो कोणत्याही जागेवर. ट्रॅकमध्ये आपण शक्यतो पोहे, मॅगी हे फूड खातो, पण याच्याने ॲसिडिटी किंवा याच्याने आपल्याला प्रोटीन नाही मिळत. आपण खास आणलेली आहे उसळ. आता हे आपण करणार फ्राय. याच्याने आपल्याला प्रोटीन पण मिळणार आणि दिवसभर आपला एनर्जेटिक आपण राहू. बघू शकता आपल्या चारही दिशेला पूर्ण कार्बन डायऑक्साईड जमा झाला आहे मित्रांनो. आणि या कार्बन डायऑक्साईड मध्ये आपल्याला ऑक्सिजन घ्यायचा आहे. ही निंजा टेक्निक आपण जर शिकलो तर आपण माउंट एव्हरेस्ट इझिली क्लाइंब करू शकतो. मजा करतो बरं, असं कोणी करू नको. फायनली मित्रांनो, बहुत सारा कार्बन डायऑक्साईड नाका तोंडात घेतल्यानंतर आता तयार झालाय आपला नाश्ता. एकदम हेल्दी नाश्ता झालाय तयार. सगळ्या गोष्टी एकदम मजेदार सुरू आहे. बस आपला ड्रोन पडला आणि त्याची दंडी उठली म्हणून थोडंसं वाईट वाटत आहे. थोडासा पाणी भरून टाकू इथून या जागेवरून, कारण की पिण्याचं पाणी बहुत गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या टायमात मेन म्हणजे आपली बॉडी हायड्रेट राहणं गरजेचं आहे. कोणत्याही ठिकाणी एका जागेवर थांबलेलं पाणी प्यायचं असेल तर त्या पाण्याला उकळून आणि कपड्याने गाळून प्यावे, जेणेकरून पाण्यात असलेल्या बॅक्टेरियापासून आपलं संरक्षण होणार. सो मित्रांनो, फायनली नाश्ता तर झाला आहे. हा बंदर पा बाबा काय रे. फायनली सगळा नाश्ता झाला. पोटभर नाश्ता झाल्यानंतर एनर्जी घेतल्यानंतर आता आपण चाललो आहोत गडाला एक्सप्लोर करण्यासाठी. गडाच्या सगळ्यात टॉप वर या गुफेच्या थोडस वर आला की आपल्याला इथं एक छोटस मंदिर पाहायला भेटत आहे. या जागेवर ग्रामस्थांच्या दैवताचं एक मंदिर सुद्धा पाहायला मिळते. याच मंदिरापासून थोडा समोर गेलो तर आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसल. ते पाण्याचं टाकं सध्या सुकून आहे, पण आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला भेटते. या जागेचा भव्य आकार पाहून वाटत तर नव्हतं की हे पाण्याचं टाकं असावा. या जागेवर एक बहुत मोठा पाण्याचा टाका आहे, पूर्णपणे सुकून आहे. नक्की पाण्याचा टाकाच असेल का, वाटते असं. औंधा किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर थोडीशीच जागा आहे. या किल्ल्याच्या सभोवताली आपल्याला अनेक गड किल्ले पाहायला मिळतात, जसा पट्टा किल्ला, बितनगड, अलंगमदन कुलंग, कडसूबाई आणि बरेच किल्ले. या किल्ल्याची रचना पाहता पूर्वीच्या काळात औंधा किल्ल्याचा उपयोग ॲज अ वॉचिंग टॉवर म्हणून केला जात असावा. जर वर आल्यावर आपल्याला समजलं नाही का आपल्याला कुठं जायचं आहे, तर हा जो मंदिर आहे,
मंदिराच्या उजव्या बाजूला गेलो तर आपल्याला ते पाण्याच्या टाका किंवा एखादी धान्य कोठारासारखी वास्तू दिसली. न या मंदिराच्या डाव्या बाजूला आलो तर एक रस्ता असा सरळ चाललाय आणि एक रस्ता वर चाललाय. तर आपण वर जाऊ, पहिले वरच्या गोष्टी कव्हर करून मग त्याला युटर्न मारून तिकडून असा या बाजूने येऊ. ओके. कातळकोरीव पायऱ्या संपताच आपल्याला गुफा पाहायला मिळाला आणि या गुफेपासून आपण 5 मिनिटात गडाच्या सर्वोच्च भागावर जाऊन पोहोचतो. जसं आपण टॉपवर येऊन पोहोचलो तसंच या गडावर एकदम छोटासा सपाट भूभाग दिसत आहे. मे बी छोट्या मोठ्या काही वास्तू असतील आणि आजूबाजूचा पूर्ण प्रदेश दिसत आहे. जिकडे पाहावं तिकडे नुसत्या डोंगर रांगा. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आहे औंढ्याच्या टॉपवर. औंढा किल्ला चढाई करण्यासाठी थोडंसं रॉक क्लाइम्बिंग किंवा थोडंसं कठीण पॅच आपण क्लाइम्ब करून वरती येतो. टॉपला आल्यानंतर काही एवढीच काही जास्त वास्तू नाही आहे, तरी आपण ह्या गडावरून जर आपल्याला जो दिसतो आहे प्रदेश तो तुम्ही समोर बघू शकता. हा जो किल्ला आहे सपाट आणि मोठा पसरलेला, याचं नाव आहे पट्टा किल्ला. महाराजांनी 35 दिवस ह्या किल्ल्यावर विश्राम केला होता, आराम केला होता. तेव्हापासून ह्या किल्ल्याचं नाव विश्रामगड असं पडले. त्याला विश्रामगडसुद्धा म्हणतात. आणि सिन्नर तालुक्यातील म्हणाल तर इकडे आड किल्ला आहे, डुबेरे आणि सोनगड, पर्वतगड या साईडला. आता धुकेत आहे त्याच्यामुळे जास्त दिसत नाही आहे, वातावरण क्लीन नाही आहे. इकडे आल्यानंतर इकडे छोटासा किल्ला आहे बितनगड. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या बाजूला बघाल तर दिसतंय की नाही, कॅमेऱ्यात सांगता येणार नाही, पण सगळ्यात उंच जे कळसुबाई शिखर इथून दिसतंय. आणि त्याच्यानंतर मग कळसुबाईच्या नंतर अलंगमदन कुलंग. ज्या हिशोबाने या गडाची रचना दिसत आहे त्या हिशोबाने तर असं वाटत आहे की हे ॲज अ वॉचिंग टॉवर उपयोगात येत असेल पहिल्याच्या काळामध्ये. म्हणजे या जागेवरून आजूबाजूच्या प्रदेशावर पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी हा गड निर्मित केला असावा. औंधा किल्ला आकाराने एकदम छोटासा आहे. जर आपण गाडीनं आलो तर डायरेक्ट जिथं रॉक पॅच आहे त्याच्या 2 मिनिटाच्या अंतरावर खाली पवन चक्की आहे, तिथं आपण आपली गाडी पार्क करू शकतो. आणि मग तिथून 2 रॉक पॅच आहे, ते जवळपास 15-20 मिनिटात पार होते ना आपण गडाच्या शेवटच्या टोकावर येऊन पोहोचतो. म्हणजे गडाच्या सगळ्यात वरच्या भागावर येण्यासाठी आपल्याला अर्धा तास, खाली उतरण्यासाठी अर्धा तास, एका तासात हा किल्ला पूर्ण एक्सप्लोर होते. किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाण्यासाठी आपल्याला कातळकोरीव पायरी मार्ग पाहायला मिळतो. कदाचित पहिले इथे एक प्रशस्त दरवाजा असावा. याच कातळकोरीव पायऱ्या आहेत ज्या आपल्याला थेट खाली घेऊन चालल्या आहेत. ज्या बाजूने आपण चढत आलो ते वाली बाजू म्हणजे पाठीमागचा भाग असेल गडाचा. आणि हे एवढ्या मोठ्या पायऱ्या दिसत आहे, याचा अर्थ हा मेन मुख्य प्रवेशद्वार असेल. हा पायरी मार्ग एका जागेवर येऊन संपतो आणि समोर आपल्याला कुठल्याही प्रकारची वास्तू पाहायला मिळत नाही. आता या पायऱ्या जशा इथं येऊन संपल्या, मे बी माहिती नाही इथं मुख्य दरवाजा आहे का आहे, कारण सध्या हे तुटल्या अवस्थेत दिसत आहे आपल्याला सगळा. आणि इथं आल्यानंतर सगळ्या पायऱ्या आणि सगळा रस्ताच गायब झाला आहे. म्हणजे इथं डायरेक्ट डेड एंड आहे, अशी डायरेक्ट दरी आहे खाली. तर म्हणून या वास्तूबद्दल आपण एकदम प्रॉपर नाही सांगता येणार. त्या पायऱ्याला पार केल्यानंतर आता आपण चाललो आहोत समोरच्या या कातळकोरीव पायऱ्यांपासून समोर जाताच आपण 2 मोठ्या चौकोनी आकाराच्या टाक्यांजवळ जाऊन पोहोचतो. बहुत मोठ्या आकाराचं असं आपल्याला चौकोनी दिसून राहिला आहे. तर असं चौकोनी कोणत्या मोठ्या आकाराचं, मे बी पाण्याचा टाका असू शकते त्या काळातला, 2 मोठ्या मोठ्या रूमा सुद्धा असू शकते. पण या वरून असं पूर्ण ओपन आहे म्हणून या रूमा तर नसतील ना. असाच आपण थोडासा समोर गेलो, बहुत मोठ्या आकाराच्या आपल्याला पवनचक्क्या पाहायला भेटत आहे. तिथं पूर्ण डोंगर रांगेवर पवनचक्क्या जागे जागेवर. जर आपण थोडासा अजून समोर आलो एकदम कोपऱ्यावर तर आपल्याला बुरुजासारखं छोटंसं कन्स्ट्रक्शन दिसत आहे. हे दिसत आहे असा राऊंड. इथं मे बी बुरुज असणार ना. या जागेवरून समोरच्या पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवले जात असणार पहिल्याच्या काळामध्ये. आता खाली उतरणं एक बहुत मोठा टास्क आहे, कारण स्लिपरी जागा आहे आणि तो 2 मोठे रॉक पॅचेस आहे जिथून आपल्याला काळजीपूर्वक खाली उतरायला लागेल. कडकुनाच्या तडाख्यामध्ये आपण हा ट्रेक कंप्लीट करत आहोत मित्रांनो. तुमच्या अंगावरची त्वचा सुद्धा अशी जळू शकते जशी माझी जळली आहे, पुरी काळी ढोस झाली आहे. कोणत्याही जागेवर खाली उतरत असताना जास्त वजनाची बॅग आपलं संतुलन कसं बिघडवू शकते याचा छोटासा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळाला. बाबा आता कार्यक्रम होता, चुकीला माफी नाही. ओके, अशा साकडीला पकडून आपल्याला हळूहळू खाली जायचं आहे. बॅगेचा तोल अंदाज घेऊनच बॅग वापरा, अन्यथा अशा ठिकाणी बॅग आणणं धोकादायक होऊ शकतं. कारण एक चुकी सगळे दुखी. हे जे पाठीवर बॅग राहते, जर या पाठीवरच्या बॅगचं वजन बहुत जास्त राहिलं तर हे आपल्याला पाठीमागं खिचण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणजे आपला तोल जाऊन आपण मागं पडू शकतो. म्हणून अशा ठिकाणी होऊ शकेल तर एकदम कमी वजनाची बॅग आणा,
आणि त्या बॅगमध्ये फक्त पाण्याच्या बॉटला आणा, जेणेकरून आणि काही खाण्याच्या वस्तू आणा, 2-4 चिक्की वगैरे. पहिला तर पॅच पार झाला आहे, पण आता दुसरा पॅच हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण इथं डायरेक्ट आपल्याला 90 डिग्रीचा असा पोर्शन दिसून राहिला आहे, जिथं जंग लागलेली साखळी आहे. आता या जागेवरून खाली जाणं एक बहुत मोठा टास्क असू शकते. बापरे का पॅच थोडासा डेंजरस आहे हा. काळजीपूर्वकच जा लागेल आपल्याला इथून. जो एखादी नौका ट्रेकर असाल एकदम नवीन, त्यांना तर अशा ठिकाणी येऊच नाही. पाय कुठं ठेवू तो बी विचार येऊन राहिला. बापरे. कुठं पकडू आता खाली उतरताना असं वाटतंय का कुठं पकडू कुठं ठेवला. एक लात गजवर. एक मिनिट थांब. आरामसे आपण हळूहळू या पद्धतीने खाली उतरू शकतो. पाय उलटा तिलटा होत चाललाय. एका सेकंदसाठी तुम्हाला विचार येईल का इथून उतरायचा कसा आहे, पण अशा ठिकाणी जास्त वेळ विचार न करत राहता पटापट होऊ शकेल तर इथून खाली उतरायचं आहे. कारण ओके, कारण अशा ठिकाणी थांबणं हे रिस्कपेक्षा कमी नाही. आपल्या हातापायातली ताकद संपली तर आपला खेळ संपला. दिसतंय अशा सलाखी पकडून आपल्याला खाली उतरायचं आहे. सगळं काय खेळ सलाखीवर आहे. मोठ्या मुश्किलनं आपल्याला होल्ड भेटली आहे. बघत आहे खाली उतरताना किती जास्त त्रास होत आहे, कारण की आपल्याला दिसूनच नाहीत का कुठं पाय द्यायचं आहे. ओके. सो मित्रांनो, फायनली अशा प्रकारे आपण बहुत जबरदस्त पद्धतीनं हा सगळा कातळ टप्पा पार करत खाली उतरलो. औंधा किल्ल्यावरच्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. हा रॉक पॅच किती डिफिकल्ट होता किंवा किती इझी होता ते दाखवण्याचा प्रयत्न केला. औंधा किल्ल्याचा थरारक भरला. आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आपल्या हेल्मेटवाल्या जागेवर, जिथं सकाळी सकाळी आपला हेल्मेट आपण वर टांगून ठेवला होता. अजून हे सुखरूप सुरक्षित आहे त्या जागेवर. या जागेवर आपण चढणार नाही. या जागेवर चढण्यासाठी, अशा जागेवर चढण्यासाठी एखादी प्रोफेशनल क्लाइंबर राहणं गरजेचं आहे. आणि या जागेवर आज थेट आपल्यासोबत बन्नी दादा आहे, पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरचा मेन क्लाइंबर. तर आता या जागेवर दादा वर चढणार आणि तो हेल्मेट सुखरूप खाली आणणार. वा, हेल्मेट हे जरुरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हे खालचं सबस्क्राईब बटन दाबलेलं असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि आपल्या लाडक्या यूट्यूबर सायको प्रशेलला सपोर्ट करा. बाय बाय.